मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जेव्हा इलेक्शन पिरियड होता तेव्हा मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना याबद्दल जेही आश्वासन दिले होते तर त्याबद्दलचे सर्व आश्वासन विद्यार्थी आता मागत आहे। तर यामध्ये सरकार कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही आहे, कारण वारंवार विद्यार्थी सरकारकडे आवेदन देत आहे, त्यानंतर मोर्चा सुद्धा काढलेला आहे, परंतु अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा कार्यकाळ वाढून दिलेला नाही आहे। तर या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री यांनी कोणते आश्वासन दिले होते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। लाडक्या बहिणींचं केलं तर लाडक्या भावांचं काय? मी म्हणालो लाडक्या भावांचं कधीपासून प्रेम आलं, सगळे तर भाव गेले निघून, पण बोललो लाडक्या भावानं पण आम्ही करणार। देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता 6,000 8,000 10,000 माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला। आता ते 6 महिन्याची ट्रेनिंग करतील, तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल। कुठल्या सरकारने केलं होतं सांगा? तर अशा प्रकारे संपूर्ण विद्यार्थ्यांना हेच सांगण्यात आलेलं होतं की म्हणजे ज्याही आस्थापनामध्ये तुम्हाला काम मिळालेलं आहे, म्हणजे 6 महिन्यासाठी प्रशिक्षण दिलेलं आहे, तर तिथेच तुम्हाला नियुक्ती सुद्धा देण्यात येणार आहे, म्हणजे जॉब सुद्धा देण्यात येणार आहे। याबद्दल सुद्धा जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा विद्यार्थ्यांना आश्वासन दिलेलं आहे। तर आता उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा आता सर्व विद्यार्थ्यांच्या ज्याही मागण्या ह्या पूर्ण करायला पाहिजे। तरी संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या आस्थापनांना विनंती करून कार्यकाळ वाढवावे याबद्दल विनंती करावी, कारण GR नुसार विद्यार्थी आस्थापनांना विनंती करू शकते की त्यांचा कार्यकाळ वाढून द्यावा। तरी सर्व विद्यार्थ्यांनी आस्थापनांना विनंती करावी व आपला कार्यकाळ वाढून घ्यावा। आणि सरकारला सुद्धा निवेदन आहे की तुम्ही सुद्धा सर्व विद्यार्थ्यांचा कार्यकाळ वाढून द्यायला पाहिजे, कारण सरकारने जे बोलले होते त्यासाठी विद्यार्थी अजून सुद्धा वाट बघत आहे। कारण जेव्हा युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली होती तेव्हा याबद्दल सरकारने जेही विद्यार्थ्यांना आश्वासन दिले होते, जसे की लाडकी बहीण सुरू ठेवणार, तसेच लाडक्या भावांना सुद्धा जिथे काम दिलेलं आहे तिथेच त्यांना परमनंट काम सुद्धा देण्यात येणार आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की आस्थापनांना विनंती करून तुम्ही तुमचा कार्यकाळ वाढवून घेऊ शकता। युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।